चला तर माझ्या स्कूलमध्ये आहे मुलांची गॅदरिंग. तर 2 दिवस आहे, आज आहे पहिला दिवस. तर माझा मुलगा करणार आहे अँकरिंग. तर इकडे पाहू शकता आता गॅदरिंग चालू झालेली आहे आणि इकडे सगळी गर्दीच गर्दी आहे, फुल गर्दी. तर छान गणपतीचं गाणं सुरुवातीलाच आहे, खूप छान आहे. इकडे पाहू शकताय चिमुकल्या किती खूप छान नाचतात, परीच दिसतात, खूपच सुंदर. तर हा गाणा झाल्यानंतर माझा मुलगा येणार आहे अँकरिंग करायला. अपना रहे खान पान रहन सहन बोलचाल सब कुछ वेस्टर्न हो गया है। हाँ पर एक बात से बोल जाते हैं। वो क्या मेरे दोस्त? मेघला की बहन हमेशा क्या करती है? गरबा। हाँ नवरात्रि ये फेस्टिवल तर हा ब्लॅक पॅन्ट वाला माझा मुलगा आहे. कभी नहीं बोला। बिल्कुल जींस पहन लो, मोबाइल चला लो, इंग्लिश बोल लो, पर जब डांडिया की धुन बजते ही हम सब अपनी परंपराओं से वापस जुड़ जाते हैं। सही कहा, डांडिया उठाकर एक साथ नाचते तभी पता चलता है कि अपना दिल अभी भी अपनी मिट्टी से जुड़ा हुआ है। एग्जैक्टली, मॉडर्न हो सकते हैं पर अपनी संस्कृति को कभी नहीं भूल सकते, क्योंकि वही हमारी असली आइडेंटिटी और यूनिटी है। एक मिनिट. हमारे 4th स्टँडर्ड के प्यारे बच्चे. तर कसं वाटलं स्टेजवर माझा मुलगा बोलताना? तर मला तर खूपच आनंद झाला. 2 शब्द मुलांनी स्टेजवर जाऊन माईक पकडून बोललं की किती बरं वाटतं आणि मुलांनी पुढं जावं असं मम्मीला खूपच वाटत असतं. तर खरंच मला तर खूपच आनंद झाला की मुलगा 2 शब्द जरी स्टेजवर जाऊन बोलला की किती बरं वाटतं. तर इकडे पाहू शकता छोटे सरकार आहेत आईस्क्रीमच्या मागे. तर आईस्क्रीम घेतली आणि मोमोज खाल्ले. आम्ही येतावेळी रस्त्यात मोमोजचं दुकान दिसलं तर म्हटलं चला गरमागरम मोमोज घ्यावे. आणि तुम्हाला सांगते मी तर खूपच खुश आहे की माझा मुलगा स्टेजवर जाऊन 2 शब्द तरी बोलू शकला. खरंच अशी हिंमत पाहिजे, काहीतरी टॅलेंट पाहिजे अंगामध्ये. आणि मला वाटत नव्हतं की घाबरेल म्हणून, पण खरंच खूप तो छान बोलला. मला तर इकडे पाहू शकता छोटे सरकार ते सुद्धा उद्या डान्स करणार.